हॅलो नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी न करता माठाच्या पानांची म्हणजे माठाच्या भाजीची भजी कशी करायची बघूया. त्यासाठी बघा, कांदा कापून घेतला आहे, मिरची घेतली बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आणि माठाची पानं बारीक चिरून घेतली म्हणजे माठाची भाजी चिरून घेतली. आता भजी कशी करायची बघूया. त्यासाठी बारीक चिरून घेतलेला कांदा, बेसन पीठ वगैरे मिक्स करून घेतलं आहे, मसाला, मीठ, हळद टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ 4 चमचे घेतले, अर्धा चमचा छानपैकी तांदळाचं पीठ, ओवा जिरा घेतलेला, खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं चवीनुसार थोडंसं मसाला टाका म्हणजे एक नंबर भजी होतात कुरकुरीत. आता मीठ टाकून घ्यायचं आणि छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. तेल गरम करून घ्यायचे. भजी तुम्ही चमच्याने करू शकता, हाताने करू शकता, कशाही करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीने करू शकता. तर मी इथं कुरकुरीत अशी भजी चमच्याने करणार आहे, हातानेही करणार आहे. चल तर कुरकुरीत भजी करूया. इथं बघा मस्त तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण भजी करून घेणार आहोत. भजी छान कुरकुरीत तळायची, थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि मग थोडंसं फास्ट करून मस्त अशी भजी कुरकुरीत तळायची म्हणजे आतमध्ये मऊ राहत नाही भजी. आणि छानपैकी आता भजी आपली भरपूर सारी भजी काढून घ्यायची आहेत आणि भजी ना भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. चहाच्या टायमाला मस्त स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. खूप सुंदर आहे. थंडीच्या दिवसात, आता पावसाळ्यात तर आपण भजी नेहमी खाऊ, थंडीच्या दिवसात गरमागरम भजी करून बघा. थंडीच्या दिवसात मस्त माठ तयार असं बाजारात आलेलं आहे. आणून करा. नक्कीच आवडत असेल तर भजी करा आणि आवडत असेल तर माझ्या रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चल तर मस्त कुरकुरीत भजी तयार झाली. इथे बघा छान असा आवाज येतोय बघा. भजी भरपूर सारी करून घेतलेली आहेत. अशा प्रमाणे भरपूर सारी भजी झालेली आहेत. मग या खायला माठाच्या पानांची भजी. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. छान छान रेसिपी असतात माझ्या, जाऊन बघू शकता. चला तर पुन्हा भेटू नंतर. तोपर्यंत बाय बाय. कसा कुरकुरीत आवाज येतो ना, अशीच कुरकुरीत भजी खा आणि झणझणीत अशी मिरचीची एक चव वेगळीच लागते. करून बघा. आवडल्यास सांगा मला कमेंट करून. तुम्ही करता का कधी? चला पुन्हा भेटू नंतर. तोपर्यंत बाय बाय.